कारंजा जीवन प्राधिकरण आपल्या अजब-गजब कार्यशैलीमुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनले आहे. सविस्तर असे की थकीत पाणी बिल वसुलीसाठी जीवन प्राधिकरण ऍक्शन मोडवर आलेली असून या कारवाईत नियमित पाणी बिल भरणाऱ्या ग्राहकांना पण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीवन प्राधिकरणाने शहरातील पंचशील नगर, मंगरुळ वेस्ट, दाईपुरा आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरातील पाणी पुरवठा बंद केल्याने या परिसरातील महिलांनी 23 मार्च रोजी जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन मागील कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याचे संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी या परिसरातील थकीत ग्राहकांनी पाणी बिल न भरल्याने पाणी पुरवठा करणारी संपूर्ण पाईपलाईनच बंद केल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी गेलेल्या बहुसंख्य महिलांनी त्यांचे पाणी बिल भरलेले असताना सुद्धा पाईपलाईन का बंद करण्यात आल्याने रोष व्यक्त केला. सुशीलाबाई किशनराव ढोरे, मी कारंजात राहते. मंगरुळ वेस्ट आणि ओंकारेश्वर मंदिर पाशी आहे आणि नळ 3-4 दिवसापासून शुक्रवारपासून नळ आलेले नाही आहे. आम्ही पाणी नळ आल्या बिल आल्याबरोबर आम्ही बिल भरतो आणि आमच्या असं इकडे नळ येऊन नाही राहिले. जर आले नाही 2-3 दिवसात तर आम्ही काहीतरी त्याच्यावर कारवाई करणार आहोत. आम्ही रोडवर सगळेजण आम्ही बसून उभं राहणार आहोत, रस्त्या बंद करून टाकणार आहोत. आमदारबाईला सांगा तुम्ही काय करायचं ते, त्यांनी हे करायला पाहिजे आमच्यासाठी. मंगरुळ वेस्ट, पंचशील नगर, ओंकारेश्वर मंदिर जवळ आम्ही राहतो. आमच्यावाले आता 8-10 दिवस झाले आमचे नळ नाही येऊन राहिलेले आहे. आम्ही आमचे बिल क्लिअर भरलेले आहे, तरी आमचं वाला काहीच पाणी नाही, आम्हाला नळ नाही येऊन राहिले. इथे आम्ही कंप्लेंट द्यायला आलो तर आम्हाला साहेब लोक म्हणतात तर त्यांना सांगा का तुम्ही त्यांना बिल भरायला लावा. आम्ही त्या लोकांना कसं सांगा बिल भरा म्हणून? तुम्ही हे काम यांचं आहे, आम्ही कसं बोलणार आहे त्यांना? आमचे नळ आलेच पाहिजे. तेर ओंकारेश्वर मंदिर जवळ राहते. आमचे नळ आलेले नाही आहे 4-5 दिवस झाले आणि आमदारबाईनं ते करायला पाहिजे. असं नळ नाही आले म्हणून सांगायला पाहिजे इथं. आणि नाहीच जर आले आम्ही तर ते आंदोलन करणार आहे. नळ आमचे आलेलेच पाहिजे. याबाबत या प्रभागाचे नगरसेवक नदीम अहमद यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घेत ही समस्या त्वरित निकाली काढणार असल्याचे सांगितले. यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून बंद असलेला पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याने सदर परिसरातील महिलांनी समाधान व्यक्त केले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.